नाशिक स्टार न्यूज प्रस्तुत शिक्षणाची बदलती दिशा आणि दशा हा कार्यक्रम लवकरच वृत्तवाहिनीच्या वतीने राबवला जाणार असून या कार्यक्रमाला क्लासेस संघटनेचे अध्यक्ष प्राध्यापक जयंत मुळे सर यांनी शुभेच्छा दिल्या। कोचिंग क्लासेस संघटनेच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी राबवले जाणारे शैक्षणिक सामाजिक उपक्रम याबद्दलही संघटनेचे नाशिक जिल्हाध्यक्ष प्राध्यापक मुळे यांनी माहिती दिली। नमस्कार, नाशिक स्टार न्यूजमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत। सामाजिक बांधिलकी आणि सामाजिक संदेश जर लोकांपर्यंत पोहोचवायचा असेल तर आपण एकोप्याने काम केलं पाहिजे। नाशिक जिल्ह्यातील नाशिक कोचिंग क्लासेस संघटना ही एक समाजापुढे आदर्श ठेवण्याचं काम करत आहे। प्रत्येक क्षेत्रामध्ये स्पर्धा निर्माण झाली आहे, परंतु या स्पर्धात्मक युगामध्ये एकमेकावर कुरघोडी चिरघोडी न करता आपण एकोप्याने सामाजिक बांधिलकीने काम केले पाहिजे। आपण आपली शैक्षणिक धोरणं ठरवली पाहिजेत, कारण आपण आपल्या देशाचं उद्याची पिढी घडवणार आहोत, देशाचं भविष्य घडवणार आहोत। आज आपण या संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्री मुळे सर यांच्याकडे आहेत। सर नमस्कार। मागील 4-5 वर्षापासून संघटनेच्या कार्याबद्दल आम्हाला माहिती होत आहे आणि एक चांगली भरारी पण घेतलेली आहे। तर आज आम्ही जाणू इच्छितो आपल्या तोंडातून की संघटनेची बांधणी कुठल्या बेसवरती करण्यात आली, संघटनेचे कार्य काय आहे आणि संघटना ही कोचिंग क्लासेसला व्यावसायिक दृष्टिकोनातून पाहते का ज्ञानदानाच्या दृष्टिकोनातून पाहते? जर ज्ञानदानाच्या दृष्टिकोनातून पाहते तर पुढील विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी, विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या प्रगतीसाठी काय आगामी ध्येय धोरण आपण आखलेली आहे? नमस्कार। आपल्या नाशिक जिल्ह्यातील अग्रगण्य अशा स्टार न्यूज वाहिनीतर्फे आज आमच्या संघटनेच्या नाशिक जिल्हा कोचिंग क्लासेस संचालक संघटना अर्थात PCCDAच्या कार्यालयामध्ये स्टार न्यूजतर्फे शिक्षणाची बदलती दिशा आणि दशा या विषयावरती संवाद साधण्यासाठी स्टार न्यूजचे प्रतिनिधी आमच्या संघटनेच्या कार्यालयात आले। प्रथम त्यांचं मी स्वागत करतो। आपल्याला माहिती आहे मित्रांनो की शाळा कॉलेजला समांतर अशी ही शिक्षण व्यवस्था म्हणजे कोचिंग क्लासेस आहे। विद्यार्थ्याला शाळा कॉलेजमध्ये जे काही अभ्यासामध्ये अडचणी येतात, समजत नाही, काही कन्सेप्ट क्लिअर होत नाही, त्या क्लिअर होण्यासाठी समाजामध्ये आज क्लासेसची आवश्यकता आहे। क्लासेस शिवाय शाळा कॉलेजांचे निकाल हे चांगले लागू शकत नाही। जेव्हा एखादा विद्यार्थी बोर्डामध्ये गुणवत्ता यादीत येतो किंवा चांगले मार्क्स त्या ठिकाणी मिळवतो, तेव्हा तो त्याच्या यशामध्ये श्रेय हे क्लासेसच्या शिक्षकांचं सुद्धा आहे असंही कथन करतो। त्यामुळेच त्या ठिकाणी क्लासेसचं महत्त्व आज समाजामध्ये वाढत आहे। आमची नाशिक जिल्हा कोचिंग क्लासेस संचालक संघटना ही 2000 साली स्थापन झाली। सरकारने कोचिंग क्लासेसवरती काही जाचक अशा अटी लादल्या होत्या। त्या अटींना विरोध करण्यासाठी महाराष्ट्रातले सगळेच क्लास चालक एकत्र आले आणि त्यानुसारच आमच्या नाशिक जिल्ह्यातील सुद्धा असंख्य क्लास चालक एकत्र आले। सरकारला मोर्चे निवेदने देण्याबरोबरच आम्ही हायकोर्टामध्ये उच्च न्यायालयात सुद्धा सरकारच्या विरुद्ध गेलो, आमच्या बाजूने निकाल लागला आणि त्यानंतर आमची संघटना स्थापन झाली। सरकारने आमच्या त्या ठिकाणी क्लासेस संचालकांबद्दल नियंत्रणासाठी विधानसभेमध्ये एक विधेयक त्या ठिकाणी मांडलेलं आहे। विनोद तावडे जेव्हा शिक्षण मंत्री होते तेव्हापासून ते विधानसभेच्या पटलावरती आहे। अजून ते मान्य झालेलं नाही, परंतु आमच्या संघटनेची सबंध महाराष्ट्रात मागणी आहे की आम्हालाही त्या ठिकाणी जशी लोकमान्यता आहे तशी राजमान्यता सरकारकडून त्या ठिकाणी मिळावी अशी आमची मागणी आहे। त्यासाठी सरकार दरबारी आमच्या सर्व क्लासेस चालकांचं रजिस्ट्रेशन, आमच्या सर्व क्लासेस चालकांची नोंदणी ही सरकारने करावी आणि आम्हाला अधिकृतरित्या सरकारचे त्या ठिकाणी संस्था म्हणून आम्हाला मान्यता मिळवून द्यावी सरकारने, अशी आमची मागणी आहे। 2000 साली स्थापन झालेल्या या संघटनेचं हळूहळू त्या ठिकाणी सभासद वाढत गेले। संपूर्ण राज्यामध्ये प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी या संघटनेचं स्वरूप आहे। नाशिक जिल्ह्यामधली संघटना ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मजबूत मानली जाते।
नाशिक शहरातील शहर आणि जिल्ह्यात एकूण 2,000 ते 2,500 क्लासेस असतील. घरगुती, मध्यम स्वरूपाचे आणि मोठे क्लासेस आहेत. परंतु त्यापैकी साधारणपणे 750 ते 800 क्लासेस संचालक हे आमच्या संघटनेचे सभासद आहेत. आजीवन सभासद, वार्षिक सभासद अशी त्या ठिकाणी आमची वर्गवारी आहे. या आमच्या संघटनेचं शिंगाडा तलाव येथे त्या ठिकाणी संघटनेच्या स्वतःच्या मालकीचं त्या ठिकाणी कार्यालय आहे, ऑफिस आहे. गेल्या 2-3 वर्षांमध्ये आम्ही संघटनेच्या या ऑफिसमध्ये कार्यरत असतो. आता या संघटनेचं पहिल्यापासून आमचं प्रथम जे उद्दिष्ट होतं ते 3-4 होते. पहिल्यांदी सरकारला त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे आग्रहकरण निवेदनं देणे की आमच्या त्या ठिकाणी जे विधेयक आहे येतं आहे त्याच्यामध्ये आमच्या चाचकाठी नसाव्यात, विधेयक लवकरात लवकर पारित व्हावं. आणि त्यानंतर मग हळूहळू संघटना जेव्हा लोक एकत्र येत गेले तसतसे उद्दिष्ट वाढत गेले. शाळा महाविद्यालयात सर्व्हिसला असून सुद्धा बाहेर पैशांच्या लोभासाठी खाजगी क्लासेस घेणारे जे शिक्षक असतात त्यांना आम्ही दुहेरी शिक्षक त्या ठिकाणी म्हणतो. यांच्या विरुद्ध आम्ही त्या ठिकाणी आंदोलन सुरू केलं. कारण हे शिक्षक शाळा कॉलेजमध्ये जेव्हा शिकवतात आणि तेच शिक्षक जेव्हा बाहेर क्लासेस घेतात तेव्हा काही वाममार्गाचा ते अवलंब करतात. विद्यार्थ्यांना प्रॅक्टिकलचे मार्क आम्ही तुम्हाला देऊ, परीक्षांचे पेपर तुम्हाला त्या ठिकाणी देऊ असे आमिष दाखवून ते त्यांच्या क्लासला यायला भाग पाडतात. असे शिक्षक स्वतंत्ररित्या क्लास घेतात किंवा दुसऱ्या एखाद्या मोठ्या क्लासमध्ये शिकवतात. परंतु हे कायदेशीरदृष्ट्या आणि नैतिकदृष्ट्या चुकीचे आहे. मग याच्या विरुद्ध आमची संघटना नेहमीच कार्यरत असते. आतापर्यंत अनेक दुहेरी शिक्षकांची नावे आम्ही शिक्षण अधिकारी, शिक्षण उपसंचालक, शिक्षण मंत्री यांना दिलेली आहेत. सरकारच्या नियमानुसार, कायद्यानुसार अशा शिक्षकांना बाहेर क्लासेस घेणं हे बंधनकारक नाही, म्हणजे त्यांनी काही घेऊ नये असा त्या ठिकाणी सरकारी नियम आहे. परंतु त्याचं हे उल्लंघन करतात आणि त्याच्यामुळे आम्हाला या शिक्षकांच्या विरुद्ध नेहमीच त्या ठिकाणी आवाज उठवावा लागतो. त्यानंतर हा एक दुहेरी शिक्षकांचा प्रश्न आम्ही त्या ठिकाणी हाताळतो. त्याच्यानंतर नाशिक शहर आणि इतर शहरांमध्ये नाशिक शहरातील, जिल्ह्यातील अग्रगण्य अशा स्टार न्यूज या वाहिनीतर्फे शिक्षणाची बदलती दिशा आणि दशा या विषयावरती त्यांचं एक अभियान त्या ठिकाणी चालू आहे. आपल्या शहर आणि जिल्ह्यातील अनेक क्लासेस संचालक हे त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना अत्यंत तळमळीने शिकवून त्यांची संस्था, त्यांचा क्लास वाढण्यासाठी प्रयत्न करत असतात. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जसजसे ते त्या ठिकाणी चांगलं अध्यापनाचं कार्य करतात तसतसे त्यांच्या क्लासमधील विद्यार्थी हे मोठ्या प्रमाणात बोर्डामध्ये, त्यानंतर अनेक स्पर्धा परीक्षांमध्ये यशस्वी होतात. अनेक क्लास संचालकांना यामुळे त्या ठिकाणी चांगल्या प्रकारचं त्या ठिकाणी यश त्या ठिकाणी प्राप्त होतं. तर आपापल्या संघटनेच्या सर्व सभासद, क्लास चालकांना मी विनंती करू इच्छितो की ह्या चॅनलचे प्रतिनिधी आणि संपादक, संचालक वगैरे हे आपल्या क्लासेसमध्ये येतील. त्या ठिकाणी आपल्या क्लासच्या मध्ये त्या ठिकाणी त्यांचा एक उपक्रम आहे, आपल्या संस्थेची, आपल्या क्लासेसची यशोगाथा नावाचा हा त्या ठिकाणी त्यांचा उपक्रम आहे. अत्यंत नाममात्र शुल्क त्या ठिकाणी ते आकारून त्या क्लासची जाहिरात आणि त्या क्लासच्या सरांनी केलेली त्या ठिकाणी त्यांच्या आयुष्यातली प्रगती कशी आहे, त्यांना कोणकोणते पुरस्कार मिळाले, त्यांनी कोणकोणती सामाजिक काम केले आहे याबद्दल मुलाखत घेण्यासाठी आपल्या क्लासेसमध्ये ते येतील. त्यांना आपण त्या ठिकाणी सहकार्य करावं. आपल्या क्लासेसची यशोगाथा शहर आणि जिल्ह्यामध्ये प्रसारित व्हावी आणि हे चॅनल त्यांचं महाराष्ट्रात सुद्धा त्या ठिकाणी पाहिलं जातं आणि त्यामुळे आपल्या क्लासेसची जाहिरात ही संपूर्ण महाराष्ट्रात सुद्धा होईल आणि त्यामुळे या यशोगाथा उपक्रमासाठी सर्व क्लासेस संचालकांनी सहकार्य करावं अशी विनंती मी अध्यक्ष या नात्याने नाशिक जिल्हा कोचिंग क्लासेस संचालक संघटनेच्या वतीने करत आहे. धन्यवाद. कारण जसे इतर विद्यार्थी आमच्याकडे शिकतात तसे आमचे स्वतःचेही विद्यार्थी त्याच्यामध्ये शिकत असतात आणि त्याच्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेची आम्हाला काळजी असते. अशी विनंती आम्ही प्रशासनाला, आयुक्तांना केली आणि त्यानंतर मग सर्व क्लासेसच्या वर्गांमध्ये 2-2 फायर एक्स्टिंग्विशर्स लावावे, विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेची काळजी घ्यावी, यायला जायला मार्ग वेगळे ठेवावे अशा अटींवरती आम्हाला नियम त्या ठिकाणी देऊन महानगरपालिकेने तो त्यांचा अध्यादेश मागे घेतला. आमची ती समस्या सुटली. अशा प्रकारे अनेक सामाजिक त्या ठिकाणी ह्या अडचणींवरती आमची संघटना एकत्रितपणे काम करते.
आता मग संघटना ही फक्त समस्या सोडवण्यासाठीच आहे का? मग एकदा संघटना स्थापन झाली की तिचं काहीतरी सामाजिक दायित्व येतं आणि म्हणून मग आम्ही अनेक त्या ठिकाणी समाजासाठी उपयुक्त असे काही उपक्रम राबवतो. एक तर पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे आमच्या संघटनेचे सर्व सभासद क्लासेस संचालक जे आहेत ते संपूर्ण शहर आणि जिल्ह्यामध्ये त्यांच्या क्लासमध्ये जे गरीब विद्यार्थी येतात, आर्थिक परिस्थितीने हलाखीत असलेले जे विद्यार्थी येतात, त्यांना फीज कमी करणे, काहींकडून फीज काही न घेणे, योग्य आणि पालकांना परवडेल अशी फी ठेवणे, अशा प्रकारचं एक मदत विद्यार्थ्यांना आणि पालकांना आमचे शिक्षक करत असतात. त्याबरोबरच एक संघटना म्हणून आम्ही आमचे अनेक उपक्रम राबवतो. मागे महाराष्ट्रामध्ये सांगली, कोल्हापूरला त्या ठिकाणी पूर आला, त्याच्यानंतर भूकंप अनेक झाले, तर त्यावेळेला सुद्धा संघटनेनं भरीव अशी मदत या ठिकाणी पाठवली. आदिवासींना फराळ वाटप, महानगरपालिकेच्या विद्यार्थ्यांसाठी काही लेक्चर्स आयोजित करणे, त्यांना काही अन्न त्या ठिकाणी कपडे पुरवणे, हेही आम्ही केलं. मागच्या करोनाच्या काळात सगळ्यात जास्त अडचणीत आलेला वर्ग म्हणजे आमचा कोचिंग क्लासेस होता. याच्यामध्ये जवळपास 2 वर्ष शिक्षकांचा संपूर्ण इन्कम त्या ठिकाणी थांबून गेला होता. तरी सुद्धा संघटना म्हणून आम्ही भरीव काम करण्यासाठी आम्ही समाजामध्ये 2-3 लाखांचं त्या ठिकाणी अन्नदानाचा उपक्रम जे गरीब त्या ठिकाणी लोक आहेत त्यांना केला. त्यानंतर आमच्या सभासदांपैकी काही सभासदांचं करोनामध्ये निधन झालं. अशा शिक्षकाला त्याचा आर्थिक स्रोत थांबलेला असतो आणि त्यामुळे त्यांच्या पत्नीला, त्यांच्या मुलांना आम्ही आर्थिक मदत त्या ठिकाणी संघटनेतर्फे केली. सामाजिक जाणीव असलेली आमची ही संघटना सगळ्यात जी महत्त्वाची गोष्ट करते ती म्हणजे आमच्या संघटनेचे जे सभासद क्लास चालक आहेत तर त्या सर्वांचा सन्मान करते. तो आपणा सर्वांना माहिती आहे की शासन हे जिल्हा परिषद, राज्यस्तर आणि तालुका स्तरावरती आदर्श शिक्षकांचा सन्मान करते, परंतु क्लासेस संचालक सुद्धा खूप मेहनत घेतात, विद्यार्थ्यांसाठी ते राबतात, परंतु त्यांचा सन्मान करण्याची शासनाकडे कोणतीही उपाययोजना नाही आहे, त्या ठिकाणी सोय नाही आहे. म्हणून आमची संघटना त्याच्यामध्ये पुढाकार घेते आणि गेल्या 2011 पासून आमच्या संघटनेतर्फे आदर्श शिक्षक, द बेस्ट कोचिंग टीचर्स अवॉर्ड, एक्सलन्स इन कोचिंग अशा प्रकारचे पुरस्कार आमच्या शिक्षकांना दिले जातात. जे क्लास संचालक 10 ते 15 वर्षांपासून क्लासेस घेतात, त्यांचं सामाजिक काम पण खूप चांगलं आहे, विद्यार्थ्यांनाही चांगलं त्या ठिकाणी ते घडवतात, अशा सर्व शिक्षकांचा सन्मान आम्ही दरवर्षी घडवून आणतो. मग शिक्षकांचा सन्मान होतो, त्यांना पुरस्कार मिळतो, व विद्यार्थी का पाठीमागे राहावे आणि म्हणून आम्ही दरवर्षी गेल्या 10 वर्षांपासून नाशिकमधील काही शैक्षणिक संस्था यांचा आधार त्या ठिकाणी घेऊन, यांची मदत घेऊन आम्ही जवळजवळ 700 ते 800 विद्यार्थ्यांचा सत्कार, सन्मान हा करत असतो. हा कोणत्या विद्यार्थ्यांचा असतो? प्रत्येक नाशिक शहर व जिल्ह्यातील प्रत्येक क्लासमध्ये जे गुणवंत विद्यार्थी आहेत, ज्यांना 90% पुढे मार्क्स पडलेले आहेत, अशा प्रत्येक क्लासमधल्या 5-5 विद्यार्थ्यांना आम्ही त्या ठिकाणी बोलावतो, मोठे सभागृह त्या ठिकाणी घेतो आणि गेल्या 10-15 वर्षांपासून हा उपक्रम आम्ही विद्यार्थ्यांचा सन्मान सुद्धा त्या ठिकाणी करतो. अशा प्रकारे सामाजिक जाणीव असलेले, त्याच्यानंतर शिक्षकांच्या अडीअडचणीमध्ये काम करणारी आमची ही संघटना आता खूप त्या ठिकाणी मोठी झालेली आहे. संघटनेमध्ये अनेक प्रकारच्या, अनेक लोकांच्या अनेक मागण्या असतात. आपल्या सर्वांना माहिती आहे की अलीकडच्या काळामध्ये नाशिक शहरामध्ये बाहेरचे जे क्लासेस आहेत, उदाहरणार्थ राजस्थानातील कोटा, दिल्ली, मुंबई, बँगलोर, इथून त्या ठिकाणी अनेक क्लासेस येत आहेत. का येत आहेत ते? त्यांचा फक्त पैसे कमवणे हा उद्देश आहे, परंतु आपल्या संघटनेमध्ये जे पहिल्यापासूनचे सभासद आहेत ते अनेक शिक्षक अत्यंत तळमळीने आणि चांगल्या प्रकारे शिकवतात. हे जे बाहेरचे त्या ठिकाणी क्लासेस येतात त्यांचा उद्देश त्या ठिकाणी पैसा कमवणे हा असल्यामुळे प्रचंड मोठी जाहिरात करून आपल्या विद्यार्थ्यांमध्ये आम्ही खूप काहीतरी वेगळं देतो असं सांगून त्या विद्यार्थ्यांची आणि पालकांची आर्थिक लूट ते करत आहेत. तर हे कुठंतरी थांबलं पाहिजे, शासनाने याच्यामध्ये लक्ष घातलं पाहिजे. दुसरी जी समस्या आहे ती म्हणजे टायअपची. नाशिक जिल्हा कोचिंग क्लासेस संचालक संघटनेचा या टायअप सिस्टीमला पूर्णपणे विरोध आहे. कसं असतं की शासन कॉलेज आणि शाळा चालवते, त्याच्यामधलं शिक्षण विद्यार्थ्यांना वेगळं मिळालं पाहिजे आणि त्या शाळा कॉलेजच्या वेळा सोडून बाहेर जे क्लासेस आहेत
तर त्या क्लासेसमध्ये त्या विद्यार्थ्यांना वेगळं शिकवणं मिळालं पाहिजे. म्हणजे एकाच विषयाची 2-2 शिक्षकांकडून जेव्हा तयारी होते तेव्हा त्या विद्यार्थ्याची अजून चांगली तयारी होते. शासनाने अलीकडच्या काळामध्ये JEE, नीट आणि CET सारख्या परीक्षा 12वी सायन्सच्या विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या कोर्सेसला ॲडमिशन घेण्यासाठी ठेवलेल्या आहेत. परंतु शासनाने या स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यासाठी सोय मात्र कुठेही केलेली नाही आहे. आणि त्याच्यामुळे हे जे बाहेरचे क्लासेस त्या ठिकाणी येतात त्यांची फार फावतं आणि त्याच्यामुळे ह्या क्लासेसला या विद्यार्थ्यांची गर्दी होते. परंतु याच्यामध्ये सगळ्यात जास्त म्हणजे गरीब विद्यार्थ्याची कुचंबणा होते. गरीब विद्यार्थ्याने JEE, नीट आणि CET परीक्षा द्यायच्याच नाहीत काय? त्यांच्या कोचिंग अभावी, त्यांच्या मार्गदर्शनाअभावी त्यांनी त्या ठिकाणी कोणाकडे तयारी करायला जायचं म्हणून त्यांची कुचंबणा होते. म्हणून ह्या बाहेरच्या क्लासेसवरती सरकारने नियंत्रण आणलं पाहिजे. आणि मी पालकांना आणि संपूर्ण समाजाला सांगू इच्छितो की त्यांनी आपल्या जर ह्या समाजामध्ये काही गरीब विद्यार्थी असेल तर त्या जेव्हा क्लासेस संचालकांना क्लास चालवण्यामध्ये काही अडचणी येतात. आता अलीकडचंच उदाहरण म्हणजे राजस्थानामध्ये एक त्या ठिकाणी दुर्घटना झाली. त्याच्यामध्ये काही विद्यार्थी एका क्लासमध्ये त्या ठिकाणी निधन झाले, त्यांचे विद्यार्थी मेले आणि त्याच्यामुळे त्या ठिकाणी महानगरपालिकांनी सर्व त्या शहर आणि जिल्ह्यातील क्लासेस चालकांना एक म्हणजे महानगरपालिकेने आणि इतर ठिकाणी जिल्हा परिषदांनी एक त्या ठिकाणी कायदा काढला, नियम काढला की सर्व क्लासेसचं फायर ऑडिट त्या ठिकाणी झालं पाहिजे. विद्यार्थ्यांना येण्या जाण्याला जागा मोकळी पाहिजे आणि अशा अनेक जाचकाठी करून आम्हाला जर क्लास घ्यायचे असतील तर ह्या सगळ्या अटींचं पालन करावं लागेल, नाहीतर मग तुमचे क्लासेस बंद पाडू असे प्रशासनातर्फे सांगण्यात आले. परंतु मग आम्ही सांगितले की गेल्या 50-60 वर्षांपासून क्लासेस चालतात आणि त्याच्यामध्ये एखादी दुर्घटना एखाद्या क्लासमध्ये कुठल्या तरी दुसऱ्या राज्यात त्या ठिकाणी घडलेली आहे, म्हणजे ती सगळीकडेच घडेल असं नाही. आणि म्हणून ह्या अटी आम्ही शिथिल करायला सांगितल्या. आम्ही फायर एक्स्टिंग्विशर लावू. त्याच्यानंतर विद्यार्थ्यांसाठी आमच्या कोचिंग क्लासेस संचालक संघटनेचे जे सभासद आहेत आणि जे 11वी-12वी सायन्स आणि नीट आणि जीची तयारी करून घेतात त्यांची फीज ही अत्यंत माफक असते, कमी असते. तर या सर्व विद्यार्थ्यांनी या क्लासेसला जर त्या ठिकाणी प्रवेश घेतला तर निश्चितपणे त्यांना याच्यामध्ये सवलत मिळू शकेल आणि ते विद्यार्थी यांच्याकडे या शिक्षकांकडे चांगल्या प्रकारची तयारी करून ते त्या परीक्षा पास होऊ शकतील. यानंतर मी असं विद्यार्थ्यांना आणि पालकांना सांगू इच्छितो की आमच्या संघटनेचे जे क्लासेस संचालक आहेत, आम्ही जेव्हा त्याला सभासद बनवून शिक्षकाला घेतो तेव्हा त्याची चाचपणी करतो की तो खरोखर त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे त्याच्या क्लासेसमध्ये अध्यापनाचं काम करतो का, विद्यार्थ्यांना ज्या सोयी द्यायच्या आहेत त्यात खरोखर त्या ठिकाणी देतो का, हे सगळं पाहून घेतल्यामुळे हे सर्वच शिक्षक आमचे विश्वासू आहेत, चांगल्या रीतीने अध्यापन करणारे आहेत, इथिक्स आणि नीतिमत्ता पाळणारे आहेत आणि म्हणून या संघटनेच्या सभासदांकडे आणि त्यांच्या शिक्षकांकडे विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी क्लासेस लावण्याला भर द्यावी. आता या नाशिक शहरामधील या मुख्य चॅनलतर्फे ह्या प्रकारचा जो हा उपक्रम शिक्षणासाठी चालवलेला आहे, या उपक्रमाला मी शुभेच्छा देतो. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आमच्या संघटनेतर्फे ह्या चॅनलच्या प्रतिनिधींना आणि संचालकांना आमचं नेहमी सहकार्य असेल. शिक्षणाबद्दल जागृतीचं काम ते करून शिक्षणामध्ये त्या ठिकाणी चांगल्या प्रकारचं काम, लोकांपुढे आदर्श निर्माण करण्याचं काम हे चॅनल करत आहे. तर त्याबद्दल मी चॅनललाही त्या ठिकाणी धन्यवाद देतो. आमच्या संघटनेचे सर्व सभासद आम्हाला ही संघटना चालवण्यासाठी पदाधिकाऱ्यांना खूप मोठ्या प्रमाणात सहकार्य करतात आणि त्याच्यामुळे आमच्या सर्व क्लासेस संचालकांना आणि सभासद होऊ इच्छिणाऱ्या क्लासेस संचालकांनाही मी त्या ठिकाणी धन्यवाद देतो की ते आम्हाला या संघटनेला फार चांगलं सहकार्य करत आहेत. बदलते शैक्षणिक अभ्यासक्रम तसेच मुलांवर होणारे त्याचे परिणाम, ताणतणाव, पुस्तकांचं ओझं तर शिक्षकांची अभ्यासक्रम पूर्ण करण्याची तळमळ, पालकांनी काय काळजी घ्यावी या सर्वच बाबी या कार्यक्रमात दाखवण्यात येणार आहेत. जिल्ह्यातील तसेच संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील कोचिंग क्लासेस संचालक यांना नाशिक स्टार न्यूजच्या वतीने आपले मत मांडण्यासाठी हे व्यासपीठ उपलब्ध होणार असून सर्व क्लासेस संचालकांनी याचा लाभ घेऊन
सहकार्य करावे असे आवाहनही नाशिक जिल्हा कोचिंग संघटनेचे अध्यक्ष प्राध्यापक मुळे सर यांनी केले आहे. उपसंपादक श्रीमंत बागल महाराज व कॅमेरामन यतीन फडोळ, स्टार न्यूज ब्युरो, नाशिक.